वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्वांचं स्वागत करत आहे. आय होप यू आर डुईंग वेल. आणि आज जो आपण एक टॉपिक पाहणार आहोत जो की UPSC असो या MPSC असो राज्यसेवा, तर त्यामध्ये जे आहे सिंधू संस्कृतीबद्दल किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनबद्दल विचारल्या जात असते. तर त्यामधला जो टॉपिक आहे जो आहे टाउन प्लॅनिंग म्हणजे नगर रचना. तर त्याबद्दल जे आहे तर टाउन प्लॅनिंग कशी होती, त्यानंतर जे आहे तर त्याच्यावरून आपल्याला टाउन प्लॅनिंगवरून आपण काय प्रेडिक्ट करू शकतो किंवा काय ऑब्झर्वेशन आपण काढू शकतो ते जे आहे आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. सो तर आता काय आहे की 14 आणि 15 म्हणजे 14 एप्रिल आणि 15 एप्रिल हे 2 दिवस जे आहे ना, तर विदर्भ आयएस अकॅडमीचे जेवढे कोणते कोर्सेस आहे त्यावर ऑफर सुरू आहे. आणि तर त्यामध्ये जे आहे तुम्हाला स्पेशल ऑफरमध्ये तुम्हाला जे आहे काही कमी व्हॅल्यूमध्ये कमी किमतीमध्ये जे आहे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे. प्रोडक्ट मीन्स की तुमचे जे कोर्सेस आहे ते तुम्हाला कमी किमतीत मिळणार आहे. सो तुम्ही जे आहे व्हिजिट करू शकता आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीचा ॲप आहे त्यावर. आणि इन केस तुम्हाला काही इन्क्वायरी लागली असली तर तुम्ही जे आहे डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता अकॅडमीला. ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर हे एक अंतिम बॅच जे आहे तर राज्यसेवेच्या पर्स्पेक्टिव्हने जे आहे तर ही अंतिम बॅच बनवलेली आहे. आता ह्याचं जर पाहिलं असेल तर याची जे ओरिजिनल किंमत आहे ती आहे एवढी, आणि त्यानंतर ऑफरमध्ये जे मिळत आहे ते आहे एवढी. आणि कंबाईनसाठी पण हे दोन म्हणजे कंबाईनसाठी पण आहे. कंबाईनसाठी तशीच आहे एक मेंटोरिंग एक मेंटोरशिप प्रोग्राम आहे तो कंबाईनसाठी पण आहे आणि त्यानंतर राज्यसेवेसाठी सुद्धा आहे. तर ते जे आहे तर अंतिम जे आहे तर त्याच्यामध्ये आता जर पाहिलं असेल एक तुम्हाला प्रॉपर स्लॉट बनवून दिला जाणार. त्याच्यामध्ये मग एका वीकमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही काय प्रोग्रेस केलेली आहे तर ते चेक करण्यासाठी रविवारी म्हणजे काय दर संडेला जे आहे तर टेस्ट राहणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रोग्रेस जो आहे तो तुम्ही काय करू शकता ते पाहू शकता की आपण कुठपर्यंत आहे किंवा आपण कुठे लॅग करत आहे, म्हणजे आपण कुठे कमी पडत आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्यातून काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो किंवा डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. सो ते जे आहे तर अंतिम बॅच. आणि त्यानंतर लाईव्ह सुद्धा राहणार आहे. त्यामध्ये जे आहे सागर सर आहेत, त्यानंतर जर पाहिलं असेल तर श्रिया मॅम आहेत, त्यानंतर अरुण सर आहेत, त्यानंतर अंकुश सर आहे, मी आहे, आणि अजून एक म्हणजे शिक्षणाधिकारी मॅम आहे. तर त्यासुद्धा तुम्हाला गाईड करणार आहे. तर म्हणजे काय आहे की तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स आहे आणि त्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आहे ज्याच्या थ्रू जर पाहिलं असं तुम्ही एक्झाम जे आहे ते तुम्ही क्रॅक करू शकता. ठीक आहे. तर ते जे आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. ठीक. आता जर पाहिलं असेल एक नगर रचनाबद्दल म्हणजे नगर रचना जे आहे किंवा टाउन प्लॅनिंग आहे तर आता 2 भाग होते. ठीक आहे. तर एक जो होता याला नगरदुर्ग म्हटलं जात होतं आणि एक होतं तुमचं आवास क्षेत्र, यालाच म्हटलं जात होतं लोअर टाउन. आणि त्यानंतर हे जर पाहिलं असेल हे आहे सिटॅडल. आता सिटॅडलमध्ये जर पाहिलं असेल तर काही जे आहे आता हे पहा जे लोअर टाउन होतं तर याच्यामध्ये हे सेक्टर बनवलेले होते. ठीक आहे. तर सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3, सेक्टर 4 असे जे आहे तर असे तिथं सेक्टर बनवलेले होते. आता पहा तुम्ही जर सिंधू संस्कृती पाहिली असेल तर सिंधू संस्कृतीचा जेव्हा शोध लागला, ठीक आहे, तर शोध लागला जर पाहिला असेल ना तर एक जे आहे पाकिस्तानमध्ये एक मोंटगोमरी म्हणून एक आहे जिल्हा आहे. ठीक आहे. तर तिथं जे आहे तर तिथं जेव्हा अशी जे आहे तर एक रेल्वे लाईन जी आहे ते रेल्वे लाईन टाकल्या जात होती. आणि रेल्वे लाईन टाकत असताना जे आहे तर तिथं काम सुरू होतं आणि काम सुरू असताना तिथले जे कामगार होते तर त्यांना ते आढळलं. ठीक आहे. इथं काहीतरी जे आहे ना तर वीट आहे, इथं विटा आहे, तर ह्या म्हणजे इथं काहीतरी अगोदर काहीतरी वस्ती होती. तर मग तेव्हापासून जर पाहिलं असेल मग ते जे आहे ना उत्खनन करण्यास सुरुवात झाली होती. आता पहा जर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असो या तुमचे सिंधू संस्कृती असो किंवा सभ्यता असो तर हे मोस्ट ॲडव्हान्स सभ्यता का मानल्या जाते, कारण इवन इजिप्तमध्ये सुद्धा पहा, इजिप्तमध्ये किंवा मेसोपोटेमिया असो या इजिप्त असो इथंही सुद्धा जर पाहिलं असेल ना तर त्याला आपण म्हणू शकतो की हे होते त्याला काय म्हणतो असे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण तेव्हा जे आहे एक सिव्हिलायझेशन तिथं सुद्धा होतं. पण इथलं जे आहे आपल्या इंडियामधलं जर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन याला ॲडव्हान्स का म्हटलं जात होतं, कारण का तिथं ज्या वीट यूज केल्या गेल्या होत्या. ठीक आहे. तर तिथं जे आहे ते सन ड्राईड. ठीक आहे. म्हणजे काय आहे का जे सूर्याचा जो प्रकाश असतो किंवा सूर्याच्या किरण असो किंवा ऊन असो त्या उन्हात जे आहे त्या वीट ज्या होत्या त्या सुकवल्या जात होत्या. पण इथं जर पाहिलं असं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आहे तर तिथं ज्या वीट यूज केल्या गेल्या होत्या तर त्या ज्या होत्या तर त्या पूर्ण अशा भाजलेल्या विटा होत्या. म्हणजे जे आजकाल आपण यूज करतो ना तर त्या प्रकारच्या त्या विटा होत्या. त्यामुळे म्हटलं जात असते की याला ॲडव्हान्स सिव्हिलायझेशन म्हटलं जाते. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ॲडव्हान्स सिव्हिलायझेशन म्हटलं जाते याला. ठीक आहे. तर
आणि त्याच्यामध्ये पहा तो जो आपला त्याला म्हणतो की जो वीट आहे तर त्याचा रेशिओ सुद्धा पाहिला असेल ना तर रेशिओ पण प्रत्येक विटीचा सारखा होता 4:2:1. म्हणजेच काय आहे का ते वीट जे आहे तर असं नाही आहे की एक वीट वेगळ्या मेजरमेंटची आहे, एक वीट दुसऱ्या मेजरमेंटची आहे, असं काही नव्हतं. म्हणजे एक जर पाहिलं असेल एक प्रॉपर मेजरमेंट सुद्धा त्यांच्याकडे होतं. ठीक आहे. तर आपण जेव्हा सेक्टर बोलत आहे तर सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3, सेक्टर 4. आता काय आहे इकडे जे कॉमन लोक राहत होते ना तर ते इकडे जे होते ते कॉमन लोक इकडे राहत होते. आता याच्यामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल तर बिल्डिंग्स होत्या. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं असेल बिल्डिंग ज्या होत्या ना तर बिल्डिंग कशा होत्या, 1 मजली बिल्डिंग, 2 मजली बिल्डिंग, त्यानंतर जर पाहिलं असेल 3 मजली बिल्डिंग. तर अशा बिल्डिंग्स इकडे होत्या. म्हणजेच काय याच्यावरून आपल्याला काय माहीत पडते का इकडे आता समजा 1 मजली, आता हा जो असेल हा याचं 2 मजली घर आहे, याचं 1 मजली घर आहे. आता याचं 1 मजली याचं 2 मजली केव्हा होऊ शकते काय, जेव्हा यांच्याकडे इन्कमचा सोर्स जो असेल एखाद्याकडे जास्त असेल तो जो काय करणार आहे 3 मजली बांधणार आहे, ज्याच्याकडे कमी आहे तो 2 मजली बांधणार आहे. याच वेळेस जर पाहिलं असेल तर आपण याच्यावरून काय ऑब्झर्व करू शकतो का तिकडे जर पाहिलं असेल तर आर्थिक असमानता होती. ठीक आहे. आर्थिक असमानता, तुम्हाला असा कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो का आर्थिक असमानता होती का, तर आर्थिक समानता तिकडे होती हे तुम्हाला दिसतेच. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आर्थिक असमानता होती, मग जे आहे सामाजिक असमानता होती का, तर नाही. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये किंवा सिंधू सभ्यतामध्ये जे आहे सामाजिक असमानता नव्हती. कारण की सर्व जे आहे श्रीमंत असो या तुमचं गरीब असो सर्वजण इकडेच राहत होते. ठीक आहे. सर्वजण काय करत होते, इकडेच राहत होते. जरी पण त्याच्यामध्ये मग त्याच्यावर आपण काय जे आहे ऑब्झर्व केलं का एक तर जे आहे तर तिकडे आर्थिक असमानता जी आहे तर आर्थिक असमानता होती, पण तिकडे जे आहे सामाजिक असमानता, ठीक आहे सॉरी आज आर्थिक असमानता होती पण तिकडे जे आहे सामाजिक असमानता नव्हती, कारण की सर्वजण सोबत राहत होते. ठीक आहे. आता हे लोअर टाउन झालेलं आहे. हे काय झालं, लोअर टाउन. आणि याला जे आहे याला तटबंदी कुठे कुठे केले गेलेली आहे आणि कुठे कुठे केल्या गेली नाही आहे. जनरली जर पाहिलं असेल ना हा जे तुम्हाला नवदुर्ग दिसते ना तर याला तटबंदी केल्या जात होतं. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं असेल आता इथं काय आहे, हे प्रशासकीय इमारत आहे. ठीक आहे. प्रशासकीय इमारत म्हणजे जे काही प्रशासनाचे काम जे आहे तर या एरियामधून चालत जात होते. त्यानंतर हे जर पाहिलं असेल हे काय आहे तुमचं महास्थानगृह. ठीक आहे. त्यानंतर हे जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये काय आहे, हे जे आहे ना तुमचं धान्य भंडार. ठीक आहे. हे काय तुमचं धान्य भंडार. ठीक आहे. हे काय तुमचं धान्य भंडार. आता महास्थानगृह जर पाहिलं असेल तर कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते का जे ह्याच्या पायऱ्या ज्या आहेत, ह्याच्या ज्या पायऱ्या आहेत तर ह्या कोणत्या डिरेक्शनने आहे, तर हे ज्या डिरेक्शनने आहे तर ह्या कोणत्या डिरेक्शनने आहे, नॉर्थ टू साऊथ. म्हणजेच काय तुमचं उत्तर ते दक्षिण या दिशेने आहेत. उत्तर ते दक्षिण या दिशेने जर पाहिलं असेल तर ह्या तुमच्या ज्या पायऱ्या आहेत तर ह्या उत्तर ते दक्षिण या दिशेने आहेत. ठीक आहे. आता कधी कधी जे आहे तुम्हाला इन केस कधी विचारलंच, ठीक आहे, कधी कधी विचारलं की याचं मेजरमेंट किती आहे, याचं मेजरमेंट जर पाहिलं असेल तर 179:107. म्हणजेच काय आहे की याची लेंथ, याची लांबी जर पाहिली असेल तर लांबी जी आहे ते आहे 179 फूट. ठीक आहे. 179 फूट. आणि याची रुंदी जर पाहिली असेल तर याची रुंदी जी आहे ते आहे 107 फूट. हे दोन्ही जर डायमेन्शन पाहिले असेल तर हे दोन्ही काय आहे, डायमेन्शन फूटमध्ये आहे. याच्या पायऱ्या कशा आहे, नॉर्थ टू साऊथ. हे कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. तर हे जर पाहिलं असेल इकडे आणि याची तटबंदी केल्या जात होती. ठीक आहे. पण त्याची जी आहे ना त्याची तटबंदी केल्या जात नव्हती. ठीक. नंतर काय आहे, आता हे जे आहे ना तर आता हे रस्ते होते. रस्ते कसे होते, एकामेकाला असे डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये क्रॉस होत होते. म्हणजे काय आहे का ते प्लॅनिंग पहा तुम्ही, म्हणजे त्या काळामध्ये जवळपास जर पाहिलं असेल तर इथून कन्सिडर करा 4,000 वर्ष अगोदर
तर 4 वर्ष अगोदर एवढं प्रॉपर प्लॅनिंग होतं. पण आजकालचं प्लॅनिंग पहा तुम्ही, आजकालचं एवढं चांगलं प्लॅनिंग नाही आहे. लागाल तर एवढं ॲडव्हान्स आपण समजतो, की एवढं मॉडर्न समजतो आपल्याला, पण तरीही त्या प्रकारचं आपण जे आहे प्लॅनिंग नाही करू शकत ज्या प्रकारचं यांनी प्लॅनिंग केलं होतं. म्हणजेच काय आहे की कधी यांच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं ना तर प्रायव्हेट किंवा खाजगी विहिरी सुद्धा होत्या त्यांच्या. ठीक आहे, खाजगी विहिरी सुद्धा होत्या. दुसरी गोष्ट काय आहे की त्यांचे जर पाहिलं असेल ना तर खाजगी शौचालय सुद्धा होते. म्हणजे जे कमोड वगैरे आपण म्हणतो आता आहे, तर कमोड तेव्हाचं सुद्धा तेव्हा त्यांनी कमोड यूज केलेलं आहे. ठीक आहे, तर खाजगी शौचालय सुद्धा होते. ठीक आहे, तर खाजगी शौचालय सुद्धा त्यावेळेस होते. एक होतं की त्यांनी जे आहे ना तर प्रायव्हसीचा सुद्धा ज्यांनी काय केला होता, एक प्रायव्हसी ह्या कॉन्सेप्ट सुद्धा त्यांनी लक्षात ठेवला होता. म्हणजे काय, आता हा रस्ता आहे. ठीक आहे, हा रस्ता आहे. आता रस्ता जर पाहिला असेल ना तर रस्ता सुद्धा त्यांनी प्रॉपर कव्हर केला जात होता. म्हणजे काय, एक प्रॉपर ड्रेनेज सिस्टम इकडे होतं. ठीक आहे, प्रॉपर ड्रेनेज सिस्टम म्हणजे एक जे आहे ना तर याच्यातले समजा मोरी आहे, आपल्या त्या घराच्या मोरी थ्रू जे आहे ते पाणी काय केलं जात होतं, ह्या मेन रोडच्या, हे मेन रोड तर पूर्ण झाकले गेले होते. ठीक आहे, हे मेन रोड जे आहे ना तर हे काय केले गेले होते, हे पूर्ण झाकले गेले होते. ठीक, हे असे पूर्ण झाकले गेले होते. आणि हे झाकल्या गेल्यानंतर जर पाहिलं असेल तर यामधून जे आहे, आता या घरातून जर पाणी निघत असेल तर या घरातलं पाणी जे आहे असं हे जे आहे हे मोरीतून निघत होतं. आणि मोरीतून निघाल्यानंतर हे जे मेन गटार आहे तर या मेन गटारमध्ये जर पाहिलं असेल ना तर हे जोडलं जात होतं. आणि या गटारातून मग पाणी पूर्ण जे आहे ते बाहेर जात होतं. आणि हे गटारावर जर पाहिलं असेल ना तर एक स्लॅब टाकला गेला होता. ठीक आहे, म्हणजे पूर्ण त्याला जर पाहिलं असेल ना कव्हर केलं गेलं होतं. आणि कव्हर केल्या गेल्यानंतर जे आहे ना तर कधी कुठे कुठे काय केलं होतं, किंवा आता सपोज याच्यातलं पाणी जाते, पाणी गेल्यानंतर काय आहे का ते पाणी त्यांना काढायचं आहे, तर त्या केसमध्ये जे आहे तर असं समजा एक मेन होल बनवल्या जात होतं. ठीक आहे, एक जे आहे एक काय केलं जात होतं, मेन होल बनवल्या जात होतं. आता मेन होल बनवल्या गेल्यानंतर जे आहे ना याच्यावर काय होतं, कॅल्शियम सल्फेट म्हणजेच काय तुमचं जिप्सम, तर जिप्समचं याच्यावर कोटिंग चढवलं जात होतं. ठीक आहे, याच्यावर जिप्समचं कोटिंग चढवलं जात होतं. जिप्समचं कोटिंग याला म्हटलं जात असते कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट. ठीक आहे, आता याच्यातून काय होतं तर आता हे आणि याला काय होतं, याला कव्हर केलं जात होतं. ठीक आहे, याला काय केलं जात होतं, कव्हर केलं जात होतं. एखाद्या वेळेस मग याला साफ करायचं आहे तर साफ करत असताना हे जे आहे वरचं काढलं जात होतं. आणि वरचं काढल्या गेल्यानंतर जे आहे तर जिप्समचा काय यूज होता की याच्यातून जे पाणी आलं, हे पाणी आल्यानंतर जे आहे ना तर याच्यामध्ये सपोज कचरा सुद्धा आला, समजा याच्यासोबत कचरा जर आला तर हा जो आहे हा कचरा याच्याखाली साचल्या जात होता. इथं जे आहे हा कचरा इथं साचल्या जात होता. आणि जे पाणी जे आहे ते हे पाणी जमिनीत मुरत होतं. हे पाणी जे आहे हे पाणी जमिनीत काय होत होतं, मुरत होतं. आणि हे पाणी जमिनीत मुरत असताना जर पाहिलं असेल त्यांनी जे आहे, आता आपण पहा वॉटर लेवल आपली कमी होते. ठीक आहे, तर त्यांनी जे आहे वॉटर मॅनेजमेंट सुद्धा जे आहे वॉटर मॅनेजमेंट लक्षात ठेवून सुद्धा त्यांनी जे आहे प्लॅनिंग केलेलं होतं. म्हणजेच काय आहे की याचे जिप्सम जे आहे ना तर जिप्सम मधलं पाणी असं जे आहे तर हे पूर्ण जमिनीत मुरत होतं आणि त्यामुळे वॉटर लेवल जे आहे ते मेंटेन राहत होती. दुसरी गोष्ट जी आहे की याच्यामधली वॉटर लेवल मेंटेन आहे. प्लस कचरा जेव्हा काढायचा असेल तर ते जे आहे तर मेन होल ओपन केला जात होतं. आणि मेन होल ओपन केल्यानंतर जे आहे तो कचरा बाहेर काढला जात होता. आणि जेणेकरून त्याच्यामध्ये कधी जे आहे ते पाणी साचलं नाही राहिलं पाहिजे. आणि हे कुठं होतं, जे तुमचं मेन ड्रेनेज सिस्टम जे आहे ना, जे सांडपाणी नेण्याचं जे कोणतं गटार आहे त्या गटाराच्या एखाद्या अशा मध्यभागी तुम्ही पहा, आजकाल जर पाहिलं असेल जेव्हा मेन रोड तुम्ही पहा तर ते मेन रोडचे जे तुम्हाला गोल असं दिसते. ठीक आहे, तर ते जे आहे तर ते ह्यांचा कॉन्सेप्ट होता. ठीक, तर हे त्यांचं सांडपाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे केलं जात होतं. त्यानंतर जर पाहिलं असेल त्यांचे जे आहे तर हे मोरी, त्यांची जी मोरी आहे हे याला बरोबर या पूर्ण गटाराला जे आहे कनेक्ट केल्या जात होती. आता हा मेन रोड असल्यानंतर जे आहे दरवाजे, त्यांचे जे दरवाजे होते ना हे मेन रोडला कधीच नव्हते. कारण का जो प्रायव्हसी मी जे म्हटलं ना, मी प्रायव्हसी त्यांनी जे आहे ते लक्षात ठेवलेली होती. तर त्यांचं जर समजा हा मेन दरवाजा आहे, मेन रोड आहे, तर यांचे जर दरवाजे जे आहे ना तर दरवाजे कोणत्या साईडला होते, या साईडला समजा, किंवा तिकडल्या साईडला. कधीच ज्या मेन रोडच्या साईडला त्यांचे दरवाजे नव्हते. ठीक आहे, म्हणजेच काय आहे की त्यांनी प्रायव्हसी सुद्धा लक्षात ठेवलेली होती. ठीक, तर म्हणजे एवढं प्रॉपर प्लॅनिंग होतं त्यांचं.
ठीक आहे. त्यानंतर जसं सांगितलं हे महास्थानगृह, तर एखाद्या वेळेस जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये सर्वजण जे आहे आणि महास्थानगृह याच्यामध्ये काय करत होते, आंघोळ करत होते जेव्हा पवित्र काही असं काम असलं तेव्हा. ठीक आहे. आणि याच्या साईडला जे आहे हे जे आहे हे तुम्हाला दिसत आहे, हे आहे त्यांचं चेंजिंग रूम. म्हणजे याच्यात कपडे जर चेंज करायचे झाला, तुम्ही स्विमिंग टँकवर जाता तिथं चेंजिंग रूम राहते, तर हे चेंजिंग रूम तिथं सुद्धा होती या महास्थानगृहामध्ये. आणि हे मोहेंजोदारोमध्ये जे आहे ते सापडले होतं. आता याला जर पाहिलं असेल तर कधी कधी हडप्पा सभ्यता सुद्धा म्हटल्या जाते, कारण की पहिली जी साईड सापडली होती ते हडप्पा सापडलेली होती म्हणून. ठीक आहे. मग मोहेंजोदारो सापडली, त्यानंतर चानुदारो सापडली, त्यानंतर कालीबंगन, अशा खूप साऱ्या ज्या आहे साईट सापडत गेल्या. ठीक आहे. आणि प्रत्येक नदीवर कोणती नदी, रावी नदीवर सापडलेलं आहे, तर कोणती सिंधू नदीवर सापडलेलं आहे. तर अशा प्रत्येक नदीवर ज्या आहे वेगवेगळ्या ज्या सभ्यता होत्या त्या सापडलेल्या होत्या. आणि पण म्हणून मग जरा पहिल्यांदा जेव्हा ते सापडली आणि बऱ्याचदा त्या होत्या ना, तर त्या कशा होत्या, सिंधू संस्कृती जी आहे, सिंधू नदी जी आहे त्याच्या आसपास होत्या, तर म्हणून त्याला सिंधू सभ्यता सुद्धा त्याला म्हटलं जात होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं तिकडे जे आहे प्रॉपर टाउन प्लॅनिंग किंवा नगर रचना केली जात होती. तर हे तुमचं धान्य भंडार आहे. त्यानंतर महास्थानगृह आहे, हे प्रशासकीय इमारत आहे. याचं या महास्थानगृहाचं मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे का डिरेक्शन, त्यांच्या पायऱ्या कोणत्या दिशेने होत्या, त्यानंतर त्याचं मेजरमेंट सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथं जेव्हा वीट यूज केल्या जात होत्या, ठीक आहे, जेव्हा मी वीट म्हटलेला आहे तो 4:2:1 अशा रेशोमध्ये जे आहे तर विटा ज्या होत्या ब्रिक्स ते यूज केल्या जात होत्या. आणि ह्या विटा ज्या आहे तर ह्या भाजलेल्या विटा होत्या, अग्नीवर भाजलेल्या होत्या ह्या. ठीक आहे. अग्नीवर भाजलेल्या ह्या विटा होत्या. कधी तुम्हाला विचारलं जाऊ शकते हे जे आहे वीट जे आहे तर त्याचा रेशो किती होता, तो होता 4:2:1. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळे सेक्टर होते तिकडे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल बिल्डिंग जे आहे तर बिल्डिंग सुद्धा कशी होती की त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण की डबल मजली, ट्रिपल मजली. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आता हे होती याची लांबी, याच्यानंतर हे रुंदी. ठीक आहे. आणि हे होती त्याची उंची. म्हणजे काय आहे, 4 जी होती हे लांबी होती, रुंदी जी होती 2 होती, आणि त्यानंतर जर पाहिलं असं उंची किती होती ते 1 होती. तर म्हणजे या रेशोमध्ये त्यांनी त्या विटा बनवलेल्या होत्या. ठीक आहे. एक तुम्ही त्याचं ड्रेनेज सिस्टम पाहिलं आपलं. त्यानंतर सर्व जे आहे तर हे पूर्ण तुमचं टाउन प्लॅनिंग होतं, जे प्रॉपर त्यांनी केलेलं होतं. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे नगरदुर्ग जे आहे ना तर याच्या कम्पॅरिझनमध्ये याला लोअर टाउन म्हटलं जाते. का? कारण की याच्या कम्पॅरिझनमध्ये हे जे आहे हे खालच्या थोडंसं याच्या खाली होतं आणि हे थोडं उंचावर होतं. ठीक आहे. हे उंच जागा आहे, हे उंच जाग्यावर जे होतं ना हे थोडंसं उंच जाग्यावर होतं. आणि याला तटबंदी केल्या जात होता. तटबंदी जी आहे याला केली जात होती याला. आणि याला जर पाहिलं कुठे कुठे केली जात होती आणि कुठे कुठे केली जात नव्हती. आणि रस्ते सांगितले मी तुम्हाला, पूर्ण 90 डिग्रीमध्ये रस्ते होते. 90 डिग्रीमध्ये जे होते ते पूर्ण रस्ते होते. त्यामुळे जर टर्न वगैरे असं काही प्रकार तिकडे नव्हता. ठीक आहे. तर तुम्ही जर पाहिलं असेल त्याला काय म्हणतो की तुम्ही काही इमेजेस पहा, ते इमेजेसमध्ये पाहू शकता की आता जर तिथं ते कधी आपल्या कोणत्या बुकवर सुद्धा असते तर तुम्ही पाहिलं असाल ना तिथं विटा आजही सुद्धा आहे. म्हणजे 4000 वर्ष कुठं आणि आता कुठं. आताच्या कधीच्या विटा पाहिल्या असाल तर तुम्ही नॉर्मली आता जर बनवले असाल ना तर ते काही दिवसानंतर जे आहे तर 30-40 वर्ष जरी झाले ना तरी ते जे आहे कधी त्या विटा खराब होण्यास सुरुवात होते. ठीक आहे. तर त्याची क्वालिटी खूप चांगली होती आणि त्यानंतर त्यांचा रेशो सुद्धा त्यांनी मेंटेन करून ठेवलेला होता. तर सेक्टर वाईज सर्व या गोष्टी केल्या होत्या. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, आर्थिक असमानता किंवा सामाजिक असमानता. त्यानंतर याच्यावर कोणती जी आहे ते कोटिंग चढवल्या जात होती ते सुद्धा विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर प्रायव्हसी त्यांनी कन्सिडर केलेले आहे का ते सुद्धा विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर हे दिशा जे आहे या दिशाबद्दल जे आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे, हे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. हे नाही विचारू शकत कारण का एवढं डिटेलमध्ये जर आहे एवढ्या डिटेलमध्ये जर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस कमी राहते, पण हे विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर पाहिलं असेल तर आपण काय केलेलं आहे, टाउन प्लॅनिंग जे आहे तर टाउन प्लॅनिंग आपण पूर्ण जे आहे समजून घेतलेलं आहे. तर आणि इन डिटेल जे आहे इन डिटेल आपण समजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहा, जेव्हा मी तुम्हाला याचं मेजरमेंट लिहून दिलेलं आहे तर आपण डिटेलमध्येच गेलो असणार. ठीक आहे. सो याच्यामधून तुम्हाला याच्या टाउन प्लॅनिंगबद्दल जर काही क्वेश्चन आला तर मी नक्की गॅरंटी देतो की तुम्ही हा जर व्हिडिओ कम्प्लिटली जर पाहिला असाल तर याच्यामधून तुमचा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे टाउन प्लॅनिंग समजलं असेल किंवा नगर रचना समजली असेल आणि ते जे आहे त्याच्यामध्ये जे काही म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा प्लीज. आणि आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल. थँक्यू सो मच.